डोंबिवली ते ठाणे अशी बस व्यवस्था सुरू माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज झालेली आहे। या ठिकाणी आज आमचे जिल्हाध्यक्ष नंदू परब असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते आणि डोंबिवलीकरांसाठी पर्वणीच आहे। एका विद्यार्थ्याचा जो पडून मृत्यू झालेला, जो ट्रेनमधून पडून मृत्यू झाला, त्याच्यानंतर ही जी आम्ही पर्यायी व्यवस्था, परिवहनची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मागणी केली होती आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय आणि याच्यामुळे डोंबिवलीतील खूप नागरिक जे ठाण्याला प्रवास करणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। ही बस व्यवस्था कंटिन्यू चालली पाहिजे आणि हे जे समोर आपल्याला दिसतंय हे केडीएमटीचं आरक्षण आहे। लवकरच आम्ही हे आरक्षण डेव्हलप करून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे करतोय, जेणेकरून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे झाल्यानंतर आपण इलेक्ट्रिक बस आणि एसी बसेसची देखील सुविधा ठाण्याला जाणाऱ्या माझे जे नागरिक आहेत। आणि आत्ताच रवींद्र चव्हाण साहेबांनी एक महत्त्वाचा विषय आपल्याला इथे सांगितला की याच बसच्या माध्यमातून माजिवड्याला जो मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनला जोडण्याचं काम देखील शटल सर्व्हिसच्या माध्यमातून आपण करणार आहोत, जेणेकरून ठाण्याला जेव्हा माणूस उतरेल त्याला बोरिवली असेल, पवई असेल, घाटकोपर असेल, इथे प्रवास करताना मेट्रोची म्हणजे इंटिग्रेटेड जो प्रवास आहे नागरिकांचा तो सुखकर होईल या बस सेवेच्या माध्यमातून। मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी त्रुटी आहेत, बऱ्याचशा गोष्टी बस आमच्याकडे व्यवस्थित नाही, परंतु हे बघा आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट सुरू करायची असते ना तेव्हा आपल्याला त्याच्यात इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो। आम्ही चांगल्यात चांगल्या बसेस सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। परिवहन व्यवस्थापन कसं चांगलं होईल, आता नगरसेवक पण आलेले आहेत, परिवहनचे आमचे सदस्य देखील निवडून जातील लवकरच आणि परिवहन सेवेवरती अंकुश ठेवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल आणि चांगली व्यवस्था लोकांना देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे। तिथून 20 रुपये द्यायचे रिक्षाला, तिथून ट्रेनचं तिकीट काढायचं, 4 बऱ्या ढकलू बाया खाली देतात, कधी दवाखान्याच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं बाहेर पडतो। दादानी जी केलंय ती सगळ्यासाठी चांगलं केलंय आणि तसा ही बस जी आहे ही जी माजिवडापर्यंत जाणार आहे तिचा फायदा काय होणार आहे तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे। इंटिग्रेटेड ज्याला म्हणतात त्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण ते इथून बसलं आणि त्याला मुंबईच्या कोणत्याही भागामध्ये जर फिरायचं झालं तर तो आपोआप या बसमध्ये बसला, 20 रुपयाने तो माजिवड्यापर्यंत पोहोचला की तो मेट्रो असेल, मेट्रोच्या माध्यमातून तो पूर्णच्या पूर्ण सगळ्या भागांमध्ये फिरू शकतो। आणि हीच बस जी आहे ती तिथल्या असणाऱ्या पुढच्या कोणीतरी मध्यंतरी असंच प्रश्न विचारत राहतात की नक्की डोंबिवलीमध्ये कधी चालू होणार, तर ज्याला इंटिग्रेटेड म्हटलं जातं त्याला हेच म्हटलं जातं की या सगळ्या रूटला कुठे ना कुठेतरी परिवहन सार्वजनिक सेवेशी जोडलं जाणं अशा पद्धतीचा रूट हा मेट्रो आणि त्याचबरोबर मोनोरेल असेल किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या व्यवस्थेच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की इथला असणारा रिंग रोड जो आहे हा रिंग रोड हा कुठे ना कुठेतरी हा त्या मेट्रोला जोडलेला आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मला सर्वांना जर करायच्या असेल तर या बसचा फायदा असा होणार आहे की ही माजिवड्याला जशी पोहोचेल तिथे माजिवड्याला असणारं मेट्रोचं जे स्टेशन आहे की ते तुम्हाला तिकडे असणाऱ्या बोरिवलीच्या दिशेला सुद्धा घेऊन जाईल, इकडे असणाऱ्या त्या मुंबईच्या दिशेलाही घेऊन जाईल आणि इथून जाणाऱ्या तलोजाच्या लाईनला सुद्धा आपल्याला कनेक्ट होईल आणि नवी मुंबईला कनेक्ट होईल।